विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील व्याकरण या घटकाचा अभ्यास करत आहोत। यामध्ये यापूर्वीच्या तासाला आपण वाक्य प्रकार म्हणजे काय ते अभ्यासलं। त्यामध्ये आपण वाक्याच्या आशयावरून वाक्याचे जे 3 प्रकार पडतात ते बघितले। विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य। त्यानंतर क्रियापदाच्या रूपावरून त्याचे जे 4 प्रकार पडतात ते आपण बघितलं। स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य ते आपण बघितलं। वाक्य म्हणजे काय ते आपण बघितले की पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असं म्हटलं जातं किंवा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असं म्हटलं जातं। मित्र, आज आपण त्यातला दुसरा भाग आपण पाहणार आहोत की आपली दुसरी तासिका आहे ती म्हणजे वाक्य रूपांतर किंवा याला वाक्य परिवर्तन असे म्हटलं जातं। त्याचं रूप बदलायचं, परंतु वाक्याचं रूप बदलायचं। एका वाक्याचा जो प्रकार आहे त्यातून दुसरा प्रकार आपल्याला त्या वाक्याचा करता येतो। त्याचं रूप बदलायचं, परंतु रूप बदलत असताना त्याच्या अर्थामध्ये बदल होता कामा नये। त्याची रचना किंवा रूप आपल्याला बदलायचं। म्हणून वाक्य रूपांतर म्हणजे काय तर दिलेल्या वाक्याच्या रूपामध्ये किंवा रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर। अर्थात आपण जे बोलतो किंवा वक्ता जे बोलतो ते आपले विचार आपण क्रमाक्रमाने व्यक्त करत असतो, परंतु आपला एक विचार म्हणजे एक वाक्य असतं। परंतु ते जर वाक्य एकाच प्रकारचे असतील तर ऐकणाऱ्याला त्या ठिकाणी कंटाळवाणेपणा वाटेल। म्हणून आपलं बोलणं हे एकसुरी असता कामा नये, त्याच्यामध्ये अधूनमधून आपण बदल केला पाहिजे। आपली वाक्य कधी कधी साधी वाक्य किंवा विधानार्थी न ठेवता त्यामध्ये प्रश्नार्थक वाक्य असले पाहिजे, उद्गारार्थी वाक्य असले पाहिजे किंवा होकारार्थी वाक्य असले पाहिजे किंवा नकारार्थी वाक्य आपण करू शकतो। म्हणून छोटी छोटी वाक्य तयार करून आटोपशीर आणि सुटसुटीत अशा प्रकारची रचना आपल्याला करता येते। एका मोठ्या वाक्यातून क्लिष्ट विचार मांडण्याऐवजी तो सुगम करून आपण छोटी छोटी वाक्य तयार करू शकतो। त्यामुळे आपली भाषा अधिक डौलदार आणि परिणामकारक होत असते। म्हणून वाक्य रूपांतर म्हणजे वाक्य रचनेत करावा लागणारा बदल। वाक्य रूपांतर म्हणजे काय? वाक्य रचनेत करावा लागणारा बदल। रचना बदलायची, परंतु त्याचा अर्थ बदलता कामा नये। अर्थ न बदलता त्याचं फक्त रूप बदलणं त्याला वाक्य रूपांतर असं म्हटलं जातं। म्हणून त्याच्या रूपात किंवा रचनेत केला जाणारा बदल म्हणजे वाक्य रूपांतर। म्हणून त्याची व्याख्या दिली जाते, वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर। वाक्यार्थाला बघा त्याची व्याख्या कशी आहे? वाक्यार्थाला वाक्याचा अर्थ बाधा न आणता त्याच्या रूपात किंवा रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय। परीक्षेमध्ये आपल्याला एका प्रकारचं वाक्य दिलं जाईल, ते वाक्य प्रकार ओळखा असं असू शकेल किंवा
किंवा त्या वाक्याचं रूप बदला अशा प्रकारचं असू शकेल. तर यावरून आपल्याला लक्षात आलं की वाक्य रूपांतर म्हणजे काय. आज आपल्याला विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी व नकारार्थी वाक्याचं रूपांतर कसं केलं जाऊ शकतं हे पाहायचंय. बघा कोणकोणते प्रकार पाहायचे आपल्याला. विधानार्थी, प्रश्नार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी, त्याचप्रमाणे आज्ञार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी हे जे वाक्याचे प्रकार आहेत. या वाक्याचं रूपांतर आपल्याला करायचं शिकायचं. क्रमक्रमानं हे आपण शिकूया. पहिला प्रकार प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे रूपांतर. प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचं रूपांतर. आता विधानार्थी वाक्यामध्ये विधान केलेलं असतं, त्याचं प्रश्नार्थी वाक्य आपल्याला तयार करता आलं पाहिजे किंवा प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य आपल्याला तयार करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, जगात सर्व सुखी असा कोण आहे. समर्थ रामदासांनी म्हटले बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. हे प्रश्नार्थक वाक्य म्हणून इथं प्रश्नचिन्ह द्यायचे. त्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करता येईल. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. जगात सर्व सुखी असा कोणी नाही, असं आपल्याला करता येईल. हे विधानार्थी वाक्य झाले. प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य. किंवा अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. बघा, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. प्रश्नार्थी वाक्य म्हणून इथं प्रश्नचिन्ह द्यायचे. त्याचं विधानार्थी वाक्य होऊ शकतं. अपमान केल्यास कुणालाही राग येतो. त्याचं रूप बदललं. प्रश्नार्थ वाक्याचं साधं वाक्य केलं आपण, केवळ वाक्य केलं, परंतु त्याचा अर्थ मात्र बदलू दिला नाही. याची काळजी आपल्याला घ्यायची. उदाहरण दे बघा. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. प्रश्नार्थ वाक्य. याच्याऐवजी आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही. आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही. हे आपल्याला साधं वाक्य किंवा केवळ वाक्य किंवा विधानार्थी वाक्य, साधं विधान करता येतं. या उदाहरणामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेनं विचारलेले नाहीत. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये त्याचे उत्तर दडलेले असते.
अशा प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावं. बघा इथं प्रश्न नकारार्थी आहे, उत्तर त्याचं होकारार्थी केलं. इथं प्रश्न होकारार्थी आहे, त्याचं उत्तर आपण नकारार्थी केलं. प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावं. बघा इथं होकार आहे, इथं नकार केला, इथं नकार आहे, इथं होकार केला. तर अशा प्रकारे प्रश्नार्थी वाक्याचं परस्पर विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करता येतं. दुसरा प्रकार उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. उद्गारार्थी उद्गार असा अर्थ त्यात नसतो. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. वाक्य रूपांतर. उदाहरणार्थ बापरे केवढी उंच आहे ही इमारत. बापरे केवढी उंच आहे ही इमारत. उंच आहे ही इमारत. उद्गारार्थी वाक्य आहे. याचं साधं विधानार्थी वाक्य करता येईल. ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत खूप उंच आहे. बघा वाक्याचं रूप बदललं पण अर्थ मात्र बदलू दिला नाही. उदाहरणार्थ काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. हे साधं विधान आहे. तर त्याचं उद्गारार्थी वाक्य करता येईल. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. उद्गारार्थी वाक्य तयार झालं. हे विधानार्थी होतं. या विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य केलं आपण. अगोदर इथं उद्गारार्थी वाक्य होतं, त्याचं आपण विधानार्थी वाक्य केलं. साधं विधान तयार केलं. शेवटी विधानार्थी वाक्य असल्यामुळे तिथंच पूर्णविराम दिला आपण. तिथं काही उद्गारार्थी वाक्य चिन्ह द्यायची गरज नाही. अशा प्रकारे उद्गारार्थी वाक्य अधिक परिणामकारक वाटतात आपल्याला. एखाद्या गोष्टीतील आधिक्य, परिमाण, मोठी संख्या, विपुलता परिणामकारकतेनं जर व्यक्त केलेली असेल तर ते वाक्य आपल्याला अधिक आवडतं. असं उद्गारार्थी वाक्यामध्ये असतं. तर विधानार्थी वाक्यामध्ये कोणत्या गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची आहे ते स्पष्ट करावे. म्हणजे खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द त्यामध्ये वापरता येऊ शकतात. त्यानंतरचा तिसरा प्रकार ते म्हणजे आज्ञार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आज्ञार्थी आणि विधानार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा केलेली असते. आज्ञार्थी व विधानार्थी वाक्य. उदाहरणार्थ तू नियमित अभ्यास कर. तू नियमित अभ्यास कर. इथे आज्ञाच दिलेली आहे विद्यार्थ्याला.
तर त्याचं विधानार्थी वाक्य करता येतं, तू नियमित व्यायाम अभ्यास करावास किंवा करायला पाहिजे. तू नियमित अभ्यास करावयास पाहिजे. अशा प्रकारे किंवा अभ्यास करावास असे तिथे तू नियमित अभ्यास करावास अशी आज्ञा देत आहे. करायला पाहिजे हे रीती भूतकाळामध्ये करावास. त्यानंतर दुसरं उदाहरण, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. बघा, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. हे काय विधानार्थी वाक्य, साधं विधान केले. तर इथे आज्ञार्थी काय होईल, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. इथं आज्ञाच दिलेली आहे म्हणून याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आज्ञा दिलेली. तर आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा अभिप्रेत असते, तर विधानार्थी वाक्यामध्ये सरळ विधान अभिप्रेत असतं. या वाक्याचं परस्पर रूपांतर करताना त्याचा भावार्थ मात्र आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि शेवटचा प्रकार होकारार्थी व नकारार्थी वाक्य. होकारार्थी व नकारार्थी वाक्य. होकारार्थी इथं होकार दर्शवलेलं व नकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी, नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य आपल्याला करता येतं, पण अर्थ बदलता कामा नये. उदाहरणार्थ, त्याच्यासाठी 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. त्याच्यासाठी 500 रुपये देखील मोठी रक्कम आहे. होकारार्थी वाक्य. तर त्याचं नकारार्थी कसं होईल, त्याच्यासाठी 500 रुपये ही काही लहान रक्कम नाही. त्याच्यासाठी 500 रुपये देखील लहान रक्कम नाही. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य केलं किंवा नकारार्थी वाक्य, ही काही वाईट कल्पना नाही. ही काही वाईट कल्पना नाही. इथे घेता येईल, ही कल्पना चांगली आहे. उत्तर काय घेता येईल आपल्याला, होकारार्थी ही चांगली कल्पना आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे वाक्य रूपांतर आपल्याला करता येतं किंवा वाक्य परिवर्तन करता येतं. तर वाक्याचं रूप बदलताना किंवा त्याचं परिवर्तन करताना त्याचा मूळ अर्थ बदलता कामा नये, विरुद्ध अर्थ होऊ नये
एवढी काळजी या वाक्य रूपांतरामध्ये आपल्याला घ्यायची आहे. इथं हा भाग पूर्ण झालेला आहे. आज इथं आपण थांबूया. धन्यवाद.